हे बघा, राघवचे आता जास्त काही वय झालेले नाही आणि तो माझ्या नातेवाईकांमधीलच आहे. मुलगा चांगला कमावत आहे, घरात एकटी आईच आहे. त्याची बायको कमी वयातच देवाघरी गेली, तर यामध्ये त्याची काय चुकी आहे? मी तर म्हणते की रेवासाठी त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळणार नाही. तसेही रेवा लंगडत चालते. अशा मुलीजवळ कोण लग्न करणार? हिने जास्त शिक्षण सुद्धा घेतलेलं नाही. मी तर म्हणते की या नात्यासाठी तुम्ही होकार देऊन टाका. शंभूनाथराव आपल्या बायकोचं बोलणं ऐकून विचारात पडले. रेवा त्यांच्या बहिणीची मुलगी होती. एका ऍक्सिडेंटमध्ये रेवाच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. तेव्हा ते आपल्या बहिणीला आपल्या सोबतच राहायला घेऊन आले होते. इकडे येऊन त्यांच्या बहिणीला एक असाध्य आजार झाला आणि ती सुद्धा देवाघरी निघून गेली. रेवाच्या नावावर तिची आई 5 लाख रुपये सोडून गेली होती. ते पैसे शंभूनाथरावांनी रेवाच्या लग्नासाठी सुरक्षित ठेवले होते. लहानपणापासूनच रेवाच्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. ती चालताना लंगडत चालत असायची. त्यामुळे स्कूलमधील मुलं सुद्धा रेवाची मस्करी करत असायचे. त्यामुळे शिक्षणात तिचं काही खास मन लागत नव्हतं. कसे तरी करून ती प्रत्येक वर्गामध्ये पास होत चालली होती. जसं तिचं लग्नाचं वय झालं तसं रेवाची मामी तिचं लग्न करण्यासाठी तयारी करू लागली. तिची इच्छा होती की रेवा कसेही करून लग्न करून तिच्या सासरी निघून गेली तर आपली हिच्यापासून सुटका होईल. रेवाच्या मामीला रेवा जास्त आवडत नव्हती, कारण एक तर ती घरात जास्त काम सुद्धा करू शकत नव्हती आणि तिच्या मामीलाच तिला जेवण बनवून तिला खायला घालावे लागत होते. त्यामुळेच राघवचं नातं आल्याबरोबर ती आपल्या नवऱ्याच्या मागे लागली होती की लवकरात लवकर रेवाचं लग्न करून द्या. आता शंभूनाथराव विचार करत होते तेव्हा त्यांची बायको आपला स्वर बदलत म्हणाली, मी काही रेवाची दुश्मन नाही आहे. आता आपण सुद्धा या जगात किती दिवसाचे पाहुणे आहोत. उद्या जाऊन जर आपल्याला काही झालं तर रेवाची जबाबदारी कोण उचलणार? जर आपण आपल्या डोळ्यासमोर तिचा संसार थाटताना बघितला तर आपल्याला सुद्धा आपण आपलं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल. शंभूनाथरावांना ही गोष्ट मनापासून पटली. ते विचार करू लागले, खरंच आयुष्याचा काही भरोसा नाही आहे. आज तर रेवासाठी नातं सुद्धा आलं आहे, पण माहित नाही उद्या काय होईल. म्हणूनच त्यांनी सुद्धा राघव बद्दल थोडीफार माहिती काढून लग्नासाठी होकार दिला. तेव्हा रेवा तर खूपच घाबरली होती, कारण तिला आपल्या मामा मामीचं घर सोडून कुठेही जायचं नव्हतं. परंतु तिच्या मामीने तिला खूप समजावलं आणि या नात्यासाठी तयार केलं. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. लग्नाची तयारी खूप जोरात चालू होती. रेवाच्या मामाने रेवाचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून दिलं. जेव्हा रेवा सासरी पोहोचली तेव्हा सुरुवातीला 1-2 महिने तिला काहीच कळलं नाही. सासूबाईंचा आणि नवऱ्याचा व्यवहार तिच्यासोबत चांगलाच होता. परंतु एक दिवस तिला ताप आला होता आणि ती तिच्या रूम मध्ये आराम करत होती. तेव्हा तिच्या सासूबाई तिच्या रूम मध्ये आल्या आणि रागातच ओरडत म्हणाल्या की तुझ्यासारख्या मुलीला आम्ही घरातील कामे करण्यासाठीच आणली होती. असं नाही की तू बेडवर पडून राहशील आणि मी तुझ्यासाठी जेवण बनवेन. गपचूप उठ आणि येऊन घरातील सर्व कामं कर. रेवा स्तब्धच झाली. ती विचार सुद्धा करू शकत नव्हती की तिच्या सासूबाई तिच्यासोबत अशा वागतील. परंतु ती घाबरली आणि जाऊन किचन मध्ये काम करू लागली. त्या दिवसानंतर राघव आणि त्याच्या आईचं वागणं रेवासोबत खूपच वाईट होऊ लागलं. छोट्या छोट्या गोष्टीवरून तिचा नवरा तिला टोमणे मारत असायचा आणि म्हणायचा की मला तर कोणती तरी चांगली मुलगी मिळाली असती. तुझ्याजवळ लग्न करून मी तुझ्यावर उपकारच केले आहेत. तो रेवाचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता आणि तिच्यासोबत प्रेमाने बोलत सुद्धा नसायचा. त्यामुळे रेवा दिवस रात्र रडत असायची. राघव आणि रेवाच्या सासूबाई नेहमीच रेवाचा अपमान करत असायच्या आणि म्हणत असायच्या की तू तर लंगडी आहेस. तुझ्या मामींनी त्यांच्या डोक्यावरील ओझं उतरवलं आहे. त्यामुळे तू आमची तक्रार कोणाकडेही करू शकत नाहीस. आम्ही जर तुला घरातून बाहेर काढलं तर तू कुठे जाशील? रेवा सुद्धा हे सगळं बोलणं ऐकून घाबरत असायची आणि निमूटपणे सर्व अत्याचार सहन करत होती. हळूहळू शेजारच्या लोकांकडून रेवाला समजलं की राघव आपल्या पहिल्या बायकोबरोबर सुद्धा खूप अत्याचार करत असायचा आणि अशाच प्रकारे ती एकदा आजारी पडली आणि त्या आजारपणातच ती देवाघरी निघून गेली. रेवाला हे समजताच रेवाच्या नजरेतून राघव आणि तिच्या सासूबाई प्रती असलेला सन्मान पूर्णपणे संपला होता. ती आता जे काही करायची ते फक्त भीतीपोटी करायची. राघव रोज रात्री दारूच्या नशेत घरी यायचा आणि तिच्यासोबत वाटेल ते करायचा. रेवा वेदनाच्या सागरात झगडत असायची. एके दिवशी रेवाला खूप चक्कर येत होती आणि तिची कंबर सुद्धा खूप दुखत होती. त्या दिवशी तिने कसे तरी जेवण बनवले आणि सर्वांना खायला दिले.
पण तिला स्वतःला जेवायची इच्छा होत नव्हती. त्यामुळे ती तिच्या खोलीत आली आणि थकलेल्या अवस्थेत बेडवर पडली होती. त्यानंतर तिचा नवरा खोलीत आला. तिने नकार देऊनही तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. रेवा रात्रभर रडत राहिली आणि विचार करत राहिली की या आयुष्यात मला काय मिळत आहे, का मी हे सगळं सहन करत आहे. पुढचे काही दिवस तिच्या मनात प्रचंड खळबळ उडाली होती. हळूहळू तिची तब्येत आता सुधारत होती. त्याच वेळी तिने मनाशी एक कठोर निर्णय घेतला होता. एके दिवशी रात्री तिच्याकडून जेवणात मीठ जास्त पडलं. तेव्हा तिच्या सासूने तिला जोरदार कानचिलात मारली आणि म्हणाली की तू आई नसलेली मुलगी आहेस, कदाचित म्हणूनच तुला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही. इतकं मीठ घातलेलं जेवण मी जेवू का? माझा बीपी वाढवून मला मारायचं आहे का? तेव्हा रेवा सुद्धा सर्व काम सोडून तिथून रागाने उठून निघून गेली. रात्री जेव्हा राघव घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याचे कान भरले. तेव्हा राघव रागातच त्याच्या रूम मध्ये गेला. अगोदर तर त्याने आपल्या बायकोला खूप काही ऐकवले. त्यानंतर तो तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा रेवाने त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली, प्लीज मला सोडा, आज माझी तब्येत बरी नाही आहे. तेव्हा राघव रागातच म्हणाला, हे बघ, तू आज माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. मला बेडरूम मध्ये नकार ऐकण्याची सवय नाही आहे. माझी पहिली बायको सुद्धा माझ्या पायातील चप्पल बनून राहत होती आणि तुला सुद्धा माझी गुलाम बनूनच राहावं लागेल. तेव्हा रेवा म्हणाली, म्हणून तर तुमची पहिली बायको आज या जगात नाही आहे. जर तिने तुम्हाला विरोध केला असता ना, तर तुम्ही आज इथे माझ्यावर अत्याचार करण्यासाठी राहिला नसतात आणि ती सुद्धा आज या जगात असते. रेवाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राघवला प्रचंड राग आला आणि तो रागातच म्हणाला, तू हे काय मूर्खासारखं बडबडत आहेस? परंतु आता रेवाच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग होता. ती म्हणाली, सुरुवातीला मी सुद्धा तुम्हाला घाबरत होती. मला वाटत होते की माझे आई बाबा या जगात नाही आहेत, तर माहित नाही माझी साथ कोणी देईल की नाही. परंतु आता माझी साथ कोणी देव अथवा न देव, मी स्वतः स्वतःची साथ देणार. अरे मी तर अजूनपर्यंत तुझ्या विरोधात आवाज उठवलेला नाही. मग मला कसे समजणार की माझ्यासोबत कोणी आहे की नाही? एवढं बोलून रेवाने राघवच्या एक जोरदार कानशिलात मारली. तेव्हा राघव रागातच ओरडला, तुझी एवढी हिंमत? थांब, मी तुला आत्ता. एवढं बोलून त्याने रेवाला पटकन बेडवर ढकलून दिली. रेवा तर अगोदर पासूनच तयार होती. तिने लगेचच गादी खालून लपून ठेवलेली काठी काढली आणि एक जोरदार फटका राघवच्या खांद्यावर मारला. तेव्हा तो वेदनेने जोरात किंचाळला. त्याच वेळी रेवाने पटकन त्याचा मोबाईल घेतला आणि रूम बाहेर पडून दरवाजा बाहेरून बंद केला. परंतु अजून सुद्धा ती सुरक्षित नव्हती, म्हणून ती लगेचच मुख्य दारातून बाहेर पडली आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. थोड्याच वेळात तिच्या सासूबाई आणि राघवच्या ओरडण्याचा आवाज घरामध्ये घुमू लागला. तिच्या सासूबाई जोरात ओरडत बोलत होत्या, अगं ये लंगडे, पटकन दरवाजा उघड, नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी बाई कोणीही नसेल. इकडे बाहेर निघाल्यावर रेवाने पटकन आपल्या मामाला फोन केला आणि आपल्या मामाला तिने सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा तिचा मामा हैराण झाला. तो म्हणाला, अगं रेवा, तुझ्यासोबत एवढं सर्व होत होतं, मग तू या सर्व गोष्टी मला अगोदरच का सांगितल्या नाहीस? रेवा रडू लागली आणि म्हणाली, मला माहित नव्हते की कोणी माझी साथ देईल की नाही. तेव्हा तिचा मामा म्हणाला, तू चिंता करू नकोस, मी लगेच पोलिसांना फोन करतो. थोड्याच वेळात पोलिसांची गाडी घराबाहेर आली. एका तासामध्येच तिचा मामा सुद्धा तिथे पोहोचला. पोलिसांनी राघव आणि त्याच्या आईला अटक केली. जेव्हा रेवाचा मामा तिथे पोहोचला तेव्हा त्याने राघवच्या एक जोरात कानशिलात मारली आणि म्हणाला, तुला काय वाटले तिचे आई बाबा या जगात नाही आहेत म्हणून मी तुझ्यासारख्या दरिद्री माणसाकडे अत्याचार सहन करण्यासाठी हिला सोडून देईन? नाही, अजिबात नाही. माझी मुलगी माझ्यावर ओझं नाही. मी मान्य करतो की आमच्याकडून पाहण्यात आणि चौकशी करण्यात चुकी झाली, परंतु याचा अर्थ असा नाही की एकदा चुकी झाली आणि चुकीचे नाते जोडले गेले म्हणून आम्ही आमच्या मुलीला तुझ्यासारख्या हैवानाच्या घरी सोडून देऊ. रेवाचे एवढं बोलून सुद्धा राघवने तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. तो गपचूप पोलिसांच्या गाडीमध्ये जाऊन बसला. परंतु त्याची आई सतत ओरडत होती, मी काहीच केलेलं नाही. परंतु आता काहीच होऊ शकत नव्हते. राघव पोलिसांच्या गाडीमध्ये बसून हाच विचार करत होता की मी माझी पहिली बायको संध्यावर अत्याचार करत होतो, परंतु ती बिचारी सर्व अत्याचारात हे जग सोडून गेली. परंतु रेवामुळे मला आज माझ्या सर्व गुन्ह्यांची शिक्षा मिळणार आहे. हा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर तो खूप घाबरला आणि रडू लागला. तो विचार करत होता की आता माहित नाही मला काय काय सहन करावे लागेल, परंतु तो आपल्या पुरुषी अहंकारासमोर महिलांना आपल्या पायातील चप्पल समजण्याची चूक करत होता.
त्यामुळे आज त्याला चांगलीच अद्दल घडली होती. रेवा आपल्या मामाबरोबर पुन्हा त्याच्या घरी आली. आता शंभूनाथ रावांनी विचार केला होता की ते आता कोणाचंही काही ऐकणार नाहीत. भले रेवा शिक्षणामध्ये कमजोर होती, परंतु ती काही ना काही तर नक्कीच करेल. हा विचार करून शंभूनाथ राव रेवाला शिकून आत्मनिर्भर करण्याचा विचार करत होते. कारण या पुढच्या आयुष्यात जशी तिची इच्छा असेल त्याप्रमाणे तिला आपलं जीवन जगता यावं, म्हणूनच शंभूनाथ रावांनी रेवासाठी असा विचार केला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, शंभूनाथ रावांनी रेवासाठी केलेला हा विचार योग्य आहे का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.